समजा नरेंद्र मोदींचा आत्ताचा प्रचार आणि भाजप प्रणित आघाडीचा प्रचार पाहिला तर ते याच मुद्द्यावर सर्वाधिक भर देतात आणि कायम त्यांचा दावा असा असतो की सर्वात जास्त बोलले ते करून दाखवले असं जर कुठलं सरकार असेल तर हेच ते सरकार आहे। मग तुम्ही कोणत्या आधारावर म्हणता की मोदी केवळ पोकळ घोषणा करतायत? आता असं आहे की बरं झालं तुम्ही ते विचारलं। आता आपण 2014च्या आधीच्या घोषणा पाहिल्या तर सर्वात महत्त्वाची घोषणा माझ्या दृष्टीने होती की खाऊंगा न खाने दूंगा, भ्रष्टाचार मी निर्मूलन करेन। आज भ्रष्टाचाराची काय परिस्थिती आहे। तुम्ही दुसरी महत्त्वाची घोषणा केली होती की 100 दिवसांमध्ये परदेशातला काळा पैसा आणेल आणि हे का शक्य होतं तर स्वित्झर्लंडमधल्या HSBC बँकेनं पनामा पेपर्स, पॅराडाईज पेपर्स, पॅन्डोरा पेपर्स या सर्व आंतरराष्ट्रीय मीडिया कर्मींनी जे हॅक करून जी माहिती गोळा केली होती ती सगळी माहिती भारत सरकारकडे आहे। परदेशामध्ये खातं उघडल्याची सही आहे, त्या खात्यावर किती पैसे जमा आहेत ती आकडेवारी आहे। मग तुम्ही का आणत नाही? तर आमचा स्पष्ट आरोप आहे की तुम्ही या माहितीचा उपयोग कुठेतरी सेटलमेंट करण्याकरता करताय आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात या आर्थिक गुन्हेगारांना सोडण्याकरता एक आर्थिक व्यवहार होत आहेत असा आमचा आरोप आहे।